5 रात्री त्याने अंपायरिंग केल्या. खऱ्या अर्थानं खूप मेहनत असते अंपायरांची आणि आयोजकांची देखील तेवढीच मेहनत आहे. आयोजक देखील 5 रात्र झोपले नाही आहेत. हा नक्कीच लाईव्ह वाले देखील आणि मी पण, कारण मला पण 4:30 वाजतात घरी जायला. खूप मेहनत असते आयोजकांची. नाईटचं मॅच हा विजय वाघे देखील आयोजक आहेत, मुख्य आयोजक. ते देखील आयोजनामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. ते देखील या ठिकाणी 5 रात्र आमच्या समवेत या ठिकाणी पाहायला मिळाले. आयोजकांची मेहनत आणि आजचा शेवटचा दिवस देखील गोड होईल यात काही शंका नाही आहे. पहिल्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी रंगतोय. अनिल आणि मोहन लोते अशी ही जोडखल मैदानामध्ये येत्या गावदेवी भिलवले संघाची. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिला षटक हाताळतो गोलंदाज जगन. कांडोली संघाचा हा गोलंदाज पहिल्या रात्रीमध्ये आपल्या गोलंदाजीवरती मात्र प्रभावित केलं होतं प्रेक्षकांना, आणि आज कशा प्रकारे गोलंदाजी करणार. महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी यावेळेस पाहायला मिळेल. सलामीची जोडखले यावेळेस मैदानामध्ये पाहतोय. मोहन लोते आणि अनिल हिरवा अशी जोडखले मैदानामध्ये पाहतोय. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिला षटक हाताळतो गोलंदाज जगन. पंचांचं षटक, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामना या ठिकाणी चालू होत आहे. मेगा फायनल सेमीफायनलचा पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी चालू होत आहे. तांडोली विपक्ष गावदेवी भिलवले. पहिला चेंडू मोहनसाठी लोअर फुट चेंडू, चेंडूला काढला कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाला, मात्र चेंडू थांबणार नाही. सीमा रेषे पलीकडे पहिल्या चेंडूवरती येतोय मोहनच्या बॅट मधून चौकार. डीजे पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं गोलंदाज जगनचा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इको जास्त झाला सूरज पवार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय. लिडिंग एजला नाहीये रिव्ह्यू. व्हाईट आणि डिमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू दिले जातील. अल्ट्रा एज या ठिकाणी नाहीये. व्हाईट आणि नो साठी हाईट फॅक्टर साठी या ठिकाणी दिला जाईल. अल्ट्रा एज नाहीये आपल्याकडे. पहिल्या रात्रीपासून या ठिकाणी सांगितलं जात आहे व्हाईट आणि बिमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू दिला जाईल. हॅलो 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 या चेंडूवरती आले सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचल्या 5 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज जगन पहिल्या चेंडूवरती चौकारला, दुसरा चेंडू निर्धाव हाताळलाय, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आले. चांगली गोलंदाजी पहिल्या दिवसात या गोलंदाजाकडून पाहायला मिळाले सातत्याने. मेगा फायनलचा दिवस यावेळी चेंडूला भिरकावलाय, मात्र फटका फसलाय. फलंदाज होईल अनिल बाद. डीजे
हॅलो, खोल्यात टाकलाय चेंडूला. या चेंडूवरती मात्र प्रतिउत्तर नव्हता फलंदाजाकडे. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या 5 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा 10 ते 15 प्लस धावा धाव फलकावरती येतील, मात्र असं घडलं नाहीये. क्रिकेटमध्ये जरतोरला महत्व नाहीये आणि तेच करता असताना गोलंदाज जगन वाईट साठी रिव्ह्यू या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात येतोय फलंदाजांकडून. एक एक रिव्ह्यू या ठिकाणी दिले जातील. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. धाव फलक स्थिरावले 5 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर देखील कमबॅकिंग गोलंदाजी जगन या गोलंदाजाकडून सिंगल डबल जरी धावा घेतले असते तरी पण धाव फलक हलतं राहिलं असतं. 10-12 2 षटकांचा सामना आणि त्याच्यामध्ये जरी 20 धावा जमवल्या तरी पण आपल्या संघाकडून मात्र डिफेन्स करता येत आहेत. मात्र तसं काही घडलं नाहीये. भिलवले संघाकडून षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा अपयश आलाय. 5 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आल्यात एक गड्याच्या मोबदल्यात. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिलं षटक हाताळतो गोलंदाज रघुनाथ. डावपुरे हाताचा हा गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मोहनसाठी. यावेळेस फटका फसलाय झेल खाली. क्षेत्ररक्षक येतोय, कुठलीही चुकी करणार नाही. फलंदाज होईल बाद. डिझाईन दुसऱ्या दिवशी क्वालिफाय झाली होती गावदेवी भिलवले संघ आणि हा सुभाषचा वाटा मात्र मोठा होता. इथपर्यंत येण्यासाठी एक चेंडू 5 धावांची गरज असताना त्याने लगावलेला वेरलेग सीमारेषे पलीकडे षटकार आणि संघ अडचणीत असतो त्यावेळेस मात्र सुभाषची फलंदाजी चांगली पाहायला मिळते. क्वालिफायच्या सामन्यात देखील धावा कमी होत्या आणि आल्यानंतर एक षटकार दोन चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. तशी खेळी आजही करावी लागेल या फलंदाजाला. यावेळेस मोठा प्रहार फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय. मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 धावा धाव फलकावरती आल्या. 2 गड्याच्या मोबदल्यात सलामीची जोडखल तंबूच्या आसऱ्याला आल्या. फलंदाज फेकीचा आक्षेप आलाय गोलंदाजावरती. या ठिकाणी मात्र टेक्निकल पंच चेक करतील. प्रत्येक चेंडू या ठिकाणी चेक केला जाईल याची देखील दक्षता घ्यायची गोलंदाजांनी. यावेळेस मोठा प्रहार फटका फसलाय. फलंदाज होईल सुभाष बाद आणि या ठिकाणी मात्र चेक केला जातोय. फेकीचा आक्षेप आला होता गोलंदाजावरती.
फेअर डिलिव्हरी फलंदाज होईल बाद. सुभाष तीन चेंडूचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आल्या 7. उर्वरित 3 चेंडूवरती मात्र धावा येणं गरजेचं असं गावदेवी भिलवले संघाला. यावेळेस मोठा फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडं ठोकलाय चौकार. विजय अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चार चेंडूचा खेळ संपलाय. स्लोवर गतीचा चेंडू फेकलाय. डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला भिरकावला. एकदा वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पैकी चांगले झाले. कलेक्शन सुद्धा तेवढंच चांगला. फलंदाज होईल हरीश बाद. 1 धाव येते. शेवटचा चेंडू या शतकातील. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलक मात्र जाऊन पोहोचला. ते 12 वरती येणारे 12 चेंडू 13 धावींची आवश्यकता.
हॅलो 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज असेल, 13 धाब्यांची गरज असेल. आपण सॉरी माफी असावी. 12 चेंडू 13 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच जा कांडोली संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. सागर आणि रघुनाथ 13 धावांचा पाठला करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मोहन लोते हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर लो स्कोरिंगची मॅच असेल. 12 मध्ये 12 बनवल्यात. 13चा पाठला करायचा. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर रवाना झाली. डावकुर हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटेल. रघुनाथ नॉन स्ट्राईकला सागर. पहिला दिवस गाजवणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करणारी टीम कांडरोली टीम. त्याचबरोबर दुसरा दिवस मात्र गावदेवी भिलवडी टीमनं मात्र गाजवला आणि आत्ता क्षणापर्यंत आपल्याला ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहते. पहिली सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मात्र पाहू शकाल 12 चेंडू मध्ये 12 धावा कुठून काढल्यात आणि 13 धावांचा पाठला करायचा. पहिला चेंडू फ्रेश करत असताना गोलंदाज मारुकर गोलंदाज इथं ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख फटका. रंगमध्ये आपण पाहतोय चतुरशांत ते एक सिंगल पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न नाही आणि एका धावावरती समाधान मानलाय आणि एका धाव्यानं सायनं धावपलकावर आपण पाहतोय श्री गणेश झालाय. अजूनही मात्र आपण पाहिलं तर 12 धाब्यांची गरज असेल. 12 धाबा अजूनही टोटल करावे लागतील. पुढील चेंडू आपण पाहतोय मोहन लोते एक चांगला गोलंदाज आहे. पण इथं आपण पाहू शकाल एवढे ताकदीचा हा फटका सागरच्या बॅट मधून. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाते जमिनीला दंदन 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 करीत असताना येतो हा दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या सायनं धावपलक मात्र जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. समीकरण आता बदलला जाईल. 7 धाव्यांची अजूनही गरज असेल. चेंडू असतील 10 आणि 10 चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज असेल. या चौकाराच्या सायनं मात्र हवा काढून घेतलेली टीम आपण पाहू शकाल कांडरोली टीम. बस या वेळेस चांगला चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू फेकला जातोय. आता परत समीकरण आता बदलला जाईल. येणारे चेंडू असतील आता 9 आणि धावसंख्येची गरज असणार ते अवघ्या 7 धाब्यांची. 7 धावा करावे लागतील. एक मोठा फटका पण इथं पाहू शकाल एक धाव होईल का पूर्ण. आपण इथं पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर लव स्कोरिंगची मॅच आणि लव स्कोरिंगच्या मॅच मध्ये जर चेंडू डोट येतात ना तसे तसे दडपण वाढले जातात. इथं पाहू शकाल 30 गती आणि 30 लाईन आपल्याला ती पाहायला मिळते. मोहन लोते अगदी आपण पाहिलं तर वेगावर ते नियंत्रण ठेवून ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. चांगला गोलंदाज मोहन लोते अतिशय मात्र चांगला गोलंदाज. पहिला पिवनचा षटक हाताळताना असताना इथं मात्र आपण पाहिलं चौकाराचा मार खाला. त्यानंतर 2 चेंडू अशा पद्धतीने मात्र फेकल्यात. मात्र 7 धाब्यांची गरज असताना
त्यावेळेस मात्र हा मोठा फटका चेंडू खाली क्षेत्रक्षण बरं लांबून आलेला क्षेत्रक्षण मात्र इतर हा झेल मात्र जमिनीला लँड झालाय. प्रयत्न चांगले चालू आहेत इथे मात्र पाहू शकाल 2 धाबा सहजरित्याने पूर्ण झाली. प्रयत्न मात्र सक्सेस झाले असते ना तर या क्षेत्रक्षणाचा कौतुक मात्र केला गेला असता. पण इथे मात्र पाहू शकाल अतिशय मात्र चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्रक्षणाचं कौतुक करणं गरजेचं आहे. या बेलेस आपण पाहू शकाल थोडंसं आपण पाहतोय मेहनत घेताना या 2 धाब्याच्या साईने टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्कोरकार्ड जाऊन पोहोचेल अगदी 7 या अंकावरती. इथं पाहू शकाल अपील उचलून धरली होती आणि तो 6 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आला. धावपलकावरती धाबा 7 आल्यात. येणारे चेंडू असतील 6 आणि 5 धाब्यांची गरज असेल. पहा मित्रांनो अगदी परत शेणा परत ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ हार मनाला मानत नाही. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज असेल. 7 धाबा टोटल स्कोर गाठवरती आहेत. 13चा पाठला करायचा आहे. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज असेल. काही गोलंदाजी केली गोलंदाजानं चौकार मारून सुद्धा इथपर्यंत मात्र कमबॅक केले गोलंदाजानं. मोहन लोटेने असा कुठला गोलंदाज आता वापरला जाईल जे प्रत्येक चेंडूवरती मात्र आपल्याला डॉट चेंडू फेकणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जबाबदारी सोसवली अनिल हिरवासा आपण पाहिलं तर एक कर्णधार असेल या गावदेवी या बिलवली टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज मंगेश एक चांगला नौका गोलंदाज आहे या संघामध्ये. गावदेवी या बिलवली टीम मध्ये नवीन नावाचा गोलंदाज मंगेश वरती विश्वास दाखवला. भरपूर गोलंदाज आहेत आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाज अनिल हिरवे सुद्धा असेल. 7 धावा धावपलकावरती आहेत. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 धाब्यांची गरज असेल. 13 धाब्यांची गरज आहे. 7 धावा टोटल स्कोर गाठवरती आहेत. 6 चेंडू 6 धाबा. डावखुर हाताचा फलंदाज सलामीची जोडी जोपर्यंत मैदानातून बाहेर येत नाही ना तोपर्यंत सामना इथपर्यंत आपण पाहतो कांडवलीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. आता डावखुर हाताचा फलंदाज नेहमी घातक असतो पण इथं पाहू शकाल घातक ठरेल का. इथं मंगेश आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर पहिला चेंडू जर डॉट आला ना तर शेवटच्या मुमेंट पर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर इथं मात्र नक्कीच हबा या चित्र मात्र या सामन्याची चित्र मात्र वेगळा चित्र पाहायला मिळेल. कारण आपण पाहतो सामना फलंदाज रघुनाथ एवढ्यामध्ये हार मानणारा फलंदाज नाही कारण रघुनाथ मध्ये ती क्षमता आपण पाहतो. पुढील चेंडू मंगेशचा यास पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय. पंचांना मात्र वाईट घोषित केलाय. या वेळेस मात्र आपण पाहतोय अतिरिक्त धाव वाढली जाईल स्कोर गाठवरती. टोटल धाव संख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. स्कोर गाठ जाऊन पोहोचलाय 8 या अंकावरती. समीकरण आता बदलला जाईल. येणारे चेंडू असतील 5 आणि धावसंख्येची गरज असणारी ती 5 धाब्यांची. या वेळेस आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथं काय घडला जाईल. वास इथं मात्र 2 धावा कंप्लीट. वास इथं आपण पहिला काय सुरेख रंद विकेट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी जर झाला असता तर फलंदाजाला परतावा लागला असता. पण इथं पाहू शकाल ही मेहनत आता करावी लागेल. जेवढी ताकदीची क्षेत्रक्षण सजवलाय तेवढे ताकदीचा आपल्याला पाहिलं रंद विकेट आपल्याला सुरेख पाहायला मिळते. आणि 2 धावेचे साईड तामसाई संघाचा संघनायक आणि सावरसाई संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. तामसाई संघाचा संघनायक आणि सावरसाई संघाचा संघनायक. नक्कीच आपण पाहू शकाल यापुढील होणारा बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथं पाहू शकाल एक सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न असेल आपण पाहिलं तर एकावरती समाधान मानलंय. 4 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडू 2 धावा टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. यापुढील होणारा सामना आपल्याला तामसाई विपक्ष सावरसाई असा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
महाबळचा टीमने नानापैकी जिंकले. डिसिजन बॅटिंग फलंदाजी असेल. आपण पाहू शकाल पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा नानापैकी जिंकून फलंदाजीचा निर्णय अतिशय चांगला राहिला होता. पण इथं पाहू शकाल 2 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण सागर आणि रघुनाथ ही जोडखली आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगली जोडखली फुल चेंडू हलक्या हाताने खेळला जातो. एक सिंगल पूर्णच कंप्लीट झाली. इथं काय घडला जाईल आता. 1 धाब्यांची गरज असेल. टोटल लव स्कोर आपण पाहिले तर लेबल झाली 12 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. कोल्ड इज लेवल. 1 धाब्यांची गरज कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. 1 धाब्यांची गरज असताना आपण पाहू शकाल रघुनाथ स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. डावकर हाताचा फलंदाज. इथं मात्र नक्कीच 1 धावेची गरज असताना इथं मात्र सामना आपल्याला कोणाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक असतील या सामन्यामध्ये. भरपूर चेंडू शिल्लक आहेत आणि 1 धाब्यांची गरज असेल. इथं पहा झेल उडाला आहे. पण इथं मात्र झेल कॅरी करत असताना आपण पाहतोय सामना मात्र विजय होते टीम. आपण पाहू शकाल कांट्रोली टीम